अन्वी कुठे राहिली? किती कॉल केले तिला? थांब जरा, ऑन द वे असेल. आली मी. मला खूप एक्साइटमेंट आहे तुमचे रिझल्ट्स ऐकायची. तुला किती मार्क्स मिळाले? मला 90. तुला? मला 38. मला 40. एवढे कमी मार्क्स? एवढे भेटले ना तेच नशीब. आमची हीच अपेक्षा होती. ठीक आहे, पण आता तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला खूप कठीण जाईल. कॉलेज ऍडमिशन? नाही, बास झाला आता शिक्षण. आम्हाला नाही शिकायचं. 12वी पास हो की नाही हाच डाऊट होता. आई पण नुसती मागे लागलीये. कितीदा सांगायचं तिला मला नाही शिकायचं. पण तुला तर ऍडमिशन मिळेल ना? तुला तर 90% पडले आहेत. तू कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेशील? पल्लवी, सांग ना ग पल्लवी. पल्लवी पल्लवी पल्लवी. हा, नाही मी पण नाही ऍडमिशन घेणार कॉलेजमध्ये. बघ, हिला पण पटलं आपलं बोलणं. नाही ग, माझं कारण वेगळं आहे. काय कारण आहे तुझं? मला जॉब करावा लागेल. माझी आई जागेवर आहे आणि तिला पॅरालिसिस झाला आहे. आणि काय? मला बाबा पण नाही आहेत. मी लहान असतानाच माझे बाबा देवाघरी गेले. आता माझे बाबा असले असते तर मी पण शिकली असती. पण आता माझ्या आईच्या ट्रीटमेंटसाठी मला जॉब करावा लागेल. ज्यांच्याकडे आई बाबा आणि शिकण्यासाठी भरपूर पैसा आहे त्यांनी शिकून मोठं होऊन काहीतरी बनलं पाहिजे. असो, मी येते. तुम्ही एन्जॉय करा. थांब पल्लवी, तू आम्हाला हे का नाही सांगितलंस एवढे दिवस? तू बोलते आहेस ते पटलं का आम्हाला? आम्ही पण बघ ना, आमच्याकडे पैसे आहेत, आई बाबा आहेत, पण आम्ही शिकत नाही आहोत. हो ना, ज्यांना आई बाबा आहेत त्यांनी शिक्षण घ्यायलाच पाहिजे. आता आम्ही पण शिकू. तू बोललीस ना, त्यामुळे आमचे डोळे उघडले. चला पल्लवी, हसा आता.